म्हणजे सुनबाईची सासू, सासूची सासू, 3 जनरेशन. आजी आजी चहा उखाणा सांगा ना, त्या दिवशी सांगितलेलं तसं. उखाणा झालं माझं काही नाही आता. माझं नाही का संपले का? संपले आता. पुढं सांगू पुढं. हा चालेल चालेल. एकदम मज्जा मारा, मज्जा करा. आजीकडून किती लाड मिळतोय. आजी बघताय आमच्याकडे. आजीला माहित नाहीये छोटी मावशी पण आहे. नमस्कार जनता, वेलकम बॅक टू माय विलेज अगेन. वेलकम बॅक टू द फॅमिली ट्रॅव्हलिंग ब्लॉग. आजची सकाळ यार राव, मला काय सनराईज भेटलेलं. मग कालच्या व्हिडिओमध्ये ना मला ना ऑलमोस्ट मी थोडंसं उशीरून गेलेलं. मस्त आरामात झोपलेलो म्हणून थोडंसं उशीर होत होतं. थोडा कमी सनराईज मिळालेला. पण आजचा काय रात्रीपासून पूर्ण आणि किती छान दिसत होता. सो आता सकाळ झालेली, आम्ही मस्तपैकी फ्रेश वगैरे झालेलो आहे. आणि फ्रेश झाल्यावर मस्तपैकी नाश्ता बनवून राहिलेला आहे. सासू झाला पण आहे का? सासू सुना डिओ मध्ये काय बनवलेलं आहे आज? अच्छा, मटकी भेळ. अच्छा, आता प्रिपरेशन चालू आहे. फ्रेश लिंबू शेतातला, आपल्या शेतातला. बरं, ऑलमोस्ट सगळं शेतातलंच आहे. कांदे शेतातले, कोथिंबीर शेतातली, लिंबू शेतातले. अरे वा. यु नो ते जोपर्यंत आहे ना नाश्त्यानं फुल सेटअप बिटअप करताय तोपर्यंत तुम्हाला नाही की ना भारी गोष्ट सांगतोय की ना काय होतंय की आपलं काय होतं सकाळी आपल्याला दूध वगैरे येतं. ते कसं की एक तर आपण बिग बास्केट किंवा असं काहीतरी लावलं असं किंवा किराणावाल्याला सांगितलं असं की दूध आण, किंवा खूप लांबून गोठ्यातून ना एक माणूस येतो आपल्यासाठी प्युअर दूध द्यायला. पण बा गावात काय होतं बा, आम्हाला तरी आहे ना जे दूध येतं ना, हे बघा इथूनच घराच्या मागूनच इथे मस्तपैकी गोठा आहे. गोठ्यामध्ये वाव, तिकडून डायरेक्ट दूध आपल्या घरी. आणि नाश्ता आलेला आहे. अरे वा, थँक्यू. मस्त 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 फुल प्रोटीनवाला नाश्ता आज सकाळी. अरे वा, आमचं काय तर आजीचा दिवाळीचा फराळ चालू आहे. आजीला दिवाळीचा फराळ. वा वा, हा आज आजी खूप सुंदर दिसताय तुम्ही, खूपच छान. रंग नाही भरी पर नाही काय, हा काय पण खतर करी काय. मनमा रंग नाही भरी पण खतर करी. मनमा नाही भरी पण रंग खतर करी. जमलं मला, जमलं. वा, आता ना काहीतरी एक नवीन चालू आहे की ना आपण, तुम्ही ऐकले असेल आजीचे उखाणे काय फेमस झालेले, म्हणजे किती मिलियन मध्ये गेलेले ते उखाणे. तर आता आजी आमच्यासाठी ना काही उखाणे घेणार आहे. आणि ते उखाणे ना आपले सगळे उखाणे रील्सवर, इंस्टाग्रामची लिंक तुम्हाला इथे दिसणार आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त ना युट्यूब शॉर्ट्समध्ये पण आपल्याला ना तो उखाणा सेक्शन स्टार्ट होणार आहे. तर त्यासाठी स्टे ट्यून करा. तर तुम्ही ना सबस्क्राईब केलं तर खाली सबस्क्राईब बटन करून ठेवा. लवकरच खतरनाक गोष्टी येणार आहे. तुम्हाला एक झलक तर आम्ही काल दाखवूनच दिलेली की काय आजीने काय उखाणे घेतलेले. वा. तर त्याच्यात कंटिन्यू होणार आहे. आजी चला आता एक मस्तपैकी उखाणा घ्या आमचे आजोबांच्या नावाकडे. सुख निघाला सुखाच्या पारी, तत्र पुष्कार बारी प्रग माडीवरी, शांती मनाचे राजधनाचे, निंद्र लागले चौकानी पंकटवले कमारी, रहीपुराच्या केल्या गाद्या, रेशमाच्या केल्या वाटी, समाया लावल्या 4, उदय पडे चौकात, जाई मोगरा शीस केला, नवल झालं तीर भवानी, वेल दौडा चिकन सोपारी, पिकेलपणाचे विडे केले 7, अल्लाबदानी गुलाबदानी बांधली रुमालात, खांद्यावरचा सेला,
फुटफुटला अंगणी वाजवेला नगरी अर्धी रात्र पुष्कळ झाली बाराची गाडी आली घराकडे पिढी केली आज तोरी दंग झाली पाच साहेबापाशी नेली वकिलाने न्याय केला राणेने शब्द दिला मंडोळी शांत झाली कचेरी दंग झाली आमचे पती बालस्टरी हाती तंबूची जारी तळे समुद्राची माळी हाती तळाचं पाणी हाती गुलाबदानी हाती अत्तरदानी भारी शब्दाचे नाव घेते शंकर महाजनची राणी एकदम भारी 2 मिनिटं उखाणं पॉज करून आता ते फोटो सेशन चालू झालेलं आहे काय मोठा डिओ बघा ना मोठी सासू छोटी सासू आणि आता सूनबाई म्हणजे सूनबाईची सासू सासूची सासू 3 जनरेशन आजी आजी चहा उखाणं सांगा ना त्या दिवशी सांगितलेलं तसं उखाणा झालं माझं काही नाही आता माझ्याजवळ नाही का संपलेत का संपले आता कोडं सांगू कोडं हा चालेल चालेल ते पण चालेल सांगा कोडं सांगा आजी तुम्ही कोडं सांगायची इच्छा आज तुमची तर आज कोडं होऊन जाऊ द्या 1 लाकूड गण्य घाट त्याने पाट्या 360 12 गाणा 13 लाट काय शिजी का अरे बापरे परत 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 हळूहळू काय 1 लाकूड गण्य घाट 1 लाकूड घन्ने घाट त्याने पाट्या 360 360 पाट्या त्याच्या 12 गाणा 13 लाट ये काय खतरनाक आहे बायको चॅलेंज सांगा उत्तर 2000 years later 1 लाकूड म्हणजे 1 वर्षी 360 म्हणजे दिवस आणि 12 गाणा म्हणजे 12 महिना आणि 13 लाट म्हणजे धोंडाना महिना येतो 13 लाट हा एक अधिक महिना अधिक महिना समजलं हो काय आजी आज आम्हाला काय उखाणं सांगणार हा सुनेला खूप सांगितले उखाणे विखाणे उखाण्याने आता सुरुवात आजी एकदम मज्जा मारा मज्जा करा एकदम भारी आजीकडून किती लाड मिळतोय काळजी घ्या आणि लवकर या आता पुण्याला मग इथून एक साथ चालायचं का तर आता आम्ही घेतोय निरोप इथून बाय आता इथून जाणार आहे आता आईकडून जाऊन आता आम्ही अजून एका मोठ्या व्यक्तीकडे जाणार आहे आईची आई तर तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे कळेलच त्याच्यानंतर पण अजून मोठी जर्नी म्हणजे जर्नी संपलेली नाही अजून बऱ्याच काही गोष्टी होणार आहेत व्हिडिओला बघत राहा शेवटपर्यंत खूप मजा येणार आहे आता तुम्हाला आजीची मजा तर आलीच असेल काय भारी म्हणजे एक नेक्स्ट लेवलला गेलेला होता आता अजून बऱ्याच काही गोष्टी होणार आहे बैलगाड्या काय चाललंय काय चलो चलो आपली गाडी रेडी झालेली आहे चलायचं आई चलो 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 अजून थांबायला पाहिजे होतं तू यायला पाहिजे होतं आमच्याबरोबर तेच म्हणत होतो चल आमच्याबरोबर घेऊन जाऊ का आईला चलो हम हमारे हथियार ले लेते हैं चलो चला आजी येऊ मग आता काय आमची अशीच IT वाल्यांचं असंच असतं हा फोन नक्की कर चालेल चालते का चल की चल 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 चलो आपली गाडी बिडी सगळी रेडी आहे पाणी पण रेडी आहे घ्यायचं चलो आई भेटू लवकरच भेटू या परत लवकर आदर जल्दी आना पुणे अभी डेअरिंग करली ना गाडी लाने की आपण नेक्स्ट टाइम आ सकते हा ना मस्त असं काहीतरी करताय यायचं हां ते पण कसं म्हणजे छान प्रवास होतो ना काळजी घ्या तुम्ही पण व्यवस्थित चालेल 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 बघू ना ठीक आहे सीधा लेफ्ट राइट डायरेक्ट चलो बाय 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 या तुम्ही आता या पुण्याला फुलांना तर पाणी मारू नको डायरेक्ट लावशील ना येस या खजिना आणलेला आहे आम्ही नंतर सांगतो तुम्हाला याच्याबद्दल पहिले निघू आता आपण चलो चला मस्तपैकी आता आम्ही चाळीसगावला पोहोचलेलोच आहे तर आजी बाबांसाठी काहीतरी मस्तपैकी गिफ्ट घेतलेलं आहे एक घे का अय चलो
चला आता आम्ही आलेलो आहे चाळीसगाव मध्ये आमच्या आजीबाबांकडे, आईच्या आई पप्पांकडे आलेलो आहे आणि त्यामध्ये पण आहे ना त्यांना सुद्धा सरप्राईज आहे. तर लेट सी. आलेला आहे आजीबाबांच्या बंगला. एक नंबर. येता की नाही तर लावूनच जाऊ डायरेक्ट. आजी बघताय आमच्याकडे. आजीला माहित नाहीये छोटी मासी पण आहे. सरप्राईज. बाबा झोपलेले आहेत. चलो अंदर चलते हैं. जाते झोपू दे बाबाला. वारावाले पण आलेला आहे. आम्ही सरप्राईज द्यायला आलो तुम्हाला. तामा सोडले पण सरप्राईज दिला. काय पडतो आजी. आलो ना तुम्हाला सरप्राईज द्यायला आम्ही. 5 वाजता उठतात. यावेळेला झोप लागते. आम्ही पण प्रवास केला तर प्रवासात आम्हाला पण 5 वाजता उठावं लागलेलं. पाया पडतो. कशी तब्येत. बरी. मजेत. बरी. बरी आहे. बरं नाही बरी बरी. बागो. म्हातारे लोक म्हंटल आम्हाला येता येत नाही, मग आम्ही आपली वाट चटक्यासारखी वाट पाहत राहतो. म्हणूनच तसा प्लॅन केलेला. पण मला काय विचारायचं माहिती का बाबा, ओळखलं का हिला. ओळखलं का. ओळखलं का. श्रुतीला ओळखलं का म्हणे. कोण आहे ही. तू सांग तर ना. नाही ओळखलं ना. मागच्या वेळी पण तुला नव्हतं ओळखलं माहिती का. आम्ही तर ना तामासोडे गेलो तर आजी पण बोलते की मी नाव विसरून गेली हिचं. काय नाव काय नाव काय नाही. आजीने बेबे नाव ठेवून दिलं. सोपं नाव. नंतर म्हणतं की आता हिचं नाव आहे ना मी आणखी वेगळं करते की ना आरती ठेवून देऊ नाव बोलते. काहीतरी देवाचं काहीतरी असतं ते म्हटले. पण तुम्ही ओळखलं की नाही ओळखलं. ओळखलं रे. ओळखलं ना यावेळी. खुश. तर आलेलं आजीबाबांकडे आणि ना प्रोजेक्टर लावलाय कारण की ना घर बघायला घराच्या पूजेला आजी आणि बाबांना जमलं नव्हतं. मावशी आलेली होती तर म्हटलं त्यांना आता एक चान्स मिळाला आहे तर दाखवायचा. तर म्हटलं प्रोजेक्टर लावून टाकू मस्त वे घराचा व्हिडिओ. अरे यार ॲडच चालू आहे अजून. चलो ॲड स्किप कर दी. दीपकचं घर बघा. इथं राहतो मी बाबा. मी दीपकचं घर म्हणजे अजून नाही आला. ती आता चालली श्रुती. हे सोसायटीच आहे आमची. त्यांची सोसायटी पूर्ण. मुझे चला दिया आहे. त्यांची सोसायटी पूर्ण. तर आता निघायची तयारी चालू झालेली आहे आमची परत आता इथूनही सुद्धा. आणि अजून एका डेस्टिनेशनला जाणार आहे आम्ही. नाही आजी नाही आपलं ते सगळं बंद केलेलं. नाही आजी खरंच नाही. आणि आम्हाला पण मधून कधीतरी फोन करत जा. नक्की. बाकी काय आता येणं जाणं तर काही जरा त्रासदायकच आहे. हा ते तर आहे. नाही आता तुम्ही पुण्याला पण आता मस्तपैकी राऊंड मारा. तुम्ही पण या नक्की या. मुलांच्या सुट्ट्यामध्ये बघू प्रोग्राम करू. मुलांच्या सुट्ट्या नाही पडल्या तर त्यांना अभ्यास करायला घरीच ठेवायचं. तुम्ही अभ्यास करायचा आणि तुम्ही येऊन जायचं. झाले ती पोरे मोठे झाली आता. क्रिसमस मला पता आहे ना. त्याच्या बहिणीशी काहीतरी झालं. काय झालं बाबा. काय वहिनींचे काय डील झालेले आहेत बाबा. हम सिगरेट करने वाले हैं क्या. ये आईफोन गैंग बन गई कुछ तो अलग ही कुछ सीन चालू आहे इनका. चालेल मग चला येतो. छान वाटलं एकदम सरप्राईज घेऊन आणि देऊन निघतो आम्ही. हॅपी जर्नी तुम्हाला. थँक्यू बाय. मेरे को तो हेडफोन देने वाला था. फोन नहीं आईफोन आई डोंट लाइक इट.
मुझे नहीं पसंद आईफोन। चलो बाय 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 बाय। आणि पोहोचलेलो आहे आम्ही शिर्डीला. तर शिर्डीचा आमचा मेन प्लॅन होता आणि आता आम्ही आता म्हणजे शिर्डीला पोहोचलेलो आहे. अरे म्हणजे खूप वर्षानंतर आल्यानंतर मला ना खूप वेगळी फिलिंग येते. आय होप की आता आमचं पटापट दर्शन पण झालं पाहिजे आणि सगळे म्हणजे सगळ्या गोष्टी एकदम चांगल्या झाल्या पाहिजे. तर आता एंट्री करायला आलेलो पण ना इथे फोन अलाउड नाही. सेम आपलं आपण पंढरपूरला गेलेलो सेम तसंच सीन आहे इथे पण. सो मोबाईल ठेवावा लागतो लॉकरमध्ये. मी 2 फोन देतो आपण. राव इतकी मोठी लाईन होती. इतक्या मोठ्या लाईन नंतर आम्ही फायनली दर्शन झाले आमचे. आणि ना खूप वेगळं होऊन गेलेलं. म्हणजे मी खूप वर्ष अगोदर आलेलो आणि आता इतकं सिस्टमॅटिक इतकं वेगळी गोष्ट झालेली आहे. आणि बाहेर तर बघाल ना तुम्ही, बघा ना तुम्ही विश्वास नाही करणार. हे बघा ना बाहेर इतके सगळे असे दुकानं लागलेली आहेत. इथे आणखी एक साईबाबांचं मंदिर आहे. तुम्हाला तर मेन दर्शन तर नाही करू शकलो पण इथे तुम्ही दर्शन करून घ्या. सो खूप गोष्टी चेंज झाल्या. आता एक वा म्हणजे असं काही गोष्टी बघायला मिळत नाही, काही गोष्टी बघायला मिळतात. तर खूप गोष्टी चेंज झालेल्या आहे. आणि ना दर्शन तुम्हाला जर दर्शन करायचं तुम्हाला प्रत्यक्ष यावं लागेल. इथं फोन वगैरे काय अलाउड नाही आहे. आता आम्हाला ना खूप अंधार सुद्धा होऊन गेला, खूप उशीरून गेलेला आहे. तर आता पूर्ण 200 किलोमीटर पार करून आम्हाला पुण्याला पोचायचं आहे आणि अंधार झालेला आहे. राव वाजून गेलेले 7:15. आता बघू काय जर्नी आपली होते. 6 hours later. सो एवढी सगळी झाडं घेऊन आणि काही घरापासून वानवणा घेऊन खानदेशमधून मी आलेलो आहे आपल्या पुण्यामध्ये. आय होप तुम्हाला आमचं व्हिडिओ आवडलं असेल. तुम्हाला मी दाखवलेलं आमचं खानदेश. तर नक्कीपर्यंत बघितलं असेल तर व्हिडिओला लाईक करून जा, शेअर करून जा, सबस्क्राईब तुम्ही केलेली तर मी सांगत नाही नसणार. भेटू तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये. बाय. Audio Jungle.